शहरामध्ये हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपलं गेल्या 10-15 दिवसापासून हे नियोजन या ठिकाणी चालू होतं। सकाळी शाद्याला आपले हे सभा झाली आणि तिथेही बरीचशी मंडळी त्या ठिकाणी आलेले होते। शाद्या तालुक्याचे आमदार माननीय श्री राजेशदादा पाडवी ते पण त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तिथेही खूप मोठं आपल्याला सहकार्य प्राप्त झालं। कामाचे दिवस आहेत, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि म्हणून मी ज्या वेळेस आपले कार्यक्रम होत असतात, जे कार्यक्रम ठेवतात, आयोजित करतात, काही वेळेस ते घाबरतात, विचार करतात लोक येतात का नाही येतात आणि देवाचं काम काय एवढं सोपं नसतं। मी शाद्यालाही बोललो, इतर ठिकाणी सहज लोक त्या ठिकाणी येऊन जातील, पण आध्यात्मिक कामामध्ये फार मेहनत घ्यावी लागते आणि आपल्या कानादेशात आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहेत। या ठिकाणी सर आहेत आपले श्री रविशंकरजी, त्यांचं फार मोठं कार्य आहे, त्यांनाही अनुभव आहे आणि इथं बरीचशी माझी परिचित मंडळी आहेत। आपले सर आहेत, आपले DS सर आहेत, पत्रकार साहेब आहेत, आमचे दगेसिंग नाना तर बांधकाम समितीमध्येच त्या ठिकाणी आहेत आणि बरीचशी मंडळी महेंद्र दादा आहेत, आपले भैया साहेब आहेत आणि बरीचशी हे सगळी मंडळी त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत। आणि आज या ठिकाणी आलो म्हणजे आम्ही कशासाठी आलो, देणगी मागायला नाही आलो। आतापर्यंत मंदिराचं काम बऱ्याच लोकांना ज्ञात आहे। फाउंडेशन जवळजवळ 1.5 कोटी रुपये त्या ठिकाणी लागले, पण 1.5 कोटी कसे आले, कस काय त्या ठिकाणी लोकांनी दिले हे भगवंताला माहिती आहे। आणि बघा, न मागता त्या ठिकाणी लोक सहकार्य करायला येत आहेत, पण काही वेळे प्रश्न उठत असतात, एवढं मोठं मंदिर त्या ठिकाणी कशाला पाहिजे आणि का बांधतायत। हे ठाकूरजींची लीला आहे की त्यांना त्या ठिकाणी यायचंय आणि म्हणून देवाला त्या ठिकाणी बोलवणं ते काही सोपं नसतं। मी सकाळी बऱ्याच गोष्टींची त्या ठिकाणी चर्चा केली की हे जे आपले मंडळी असतात, कार्यक्रम आयोजित करतात, मी यांना सांगितलं 5 लोक जरी आले तरी भरपूर आहेत। 5 लोक दुसऱ्या 50 लोकांना त्या ठिकाणी माहिती जातील आणि म्हणून कार्यक्रम करत असताना खचायला नसतं की गर्दी कमी आली, लोक कमी आले, कारण ज्याला त्या ठिकाणी भगवंत सद्बुद्धी देतील तोच व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचेल। कारण देवाच्या कार्यामध्ये कोणाचंही काम नाही, त्या ठिकाणी पूर्व पुण्य लागते, आपल्या आईवडिलांची कृपा लागते, भगवंताची कृपा लागते। कारण आपण अलीकडे पाहत असतो, बघा आपल्या खेड्यागावांमध्ये मंदिरांमध्ये आरत्या चालू असतात, सकाळ संध्याकाळ आरती असते, 2-4 लोक मंदिरामध्ये असतात, बाकीचे आपले चव्हाट्यावर बसलेले असतात, मध्ये कोणी आरतीला जात नाही। ही खरी परिस्थिती आहे, आपण सगळेजण पाहतात। मी शाद्याला बोललो आणि बघा, आपण मुस्लिम लोकांकडे जा, 10 लाखाचं जरी गिराईक त्यांच्याकडे आलेला असेल आणि जर त्यांची नमाजची वेळ झाली तर ते शटर बंद करून निघून जातात, 10 लाखाला ते किंमत देत नाही। आपण त्यांना नाव ठेवतो की ते असे ते तसे, पण धर्माविषयी फार एकनिष्ठ आहे। बघा, पैसा देणं न देणं हा दूरचा विषय, जोपर्यंत आपल्याला भगवंत सद्बुद्धी देत नाही आपण खिशात हात घालू शकत नाही। तुमच्याकडे 10 कोटी रुपये असतील आणि त्याने बुद्धीच दिली नाही की आपल्याला हे सत्कर्मासाठी द्यायचे, तर आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही। आणि म्हणून हे कार्य करत असताना आज आपल्या देशाचे पंतप्रधान असतील, ते बऱ्याचदा आज हिंदुत्वावर, आपल्या सनातन संस्कृतीवर आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात आणि त्याच्याकडे आपण हळूहळू वाटचाली त्या ठिकाणी करतोय। हे मठ मंदिर बांधण्याचं कारण काय, याची काय आवश्यकता आहे आणि खूप मोठी आवश्यकता आहे। आज जर आपण बारकाईने विचार केला की आपली सनातन संस्कृती, आता नरुकाजींनी सकाळी त्या ठिकाणी सांगितलं की धोबी असतील, न्हावी असतील, काही काम करणारे मंडळी असतील, बऱ्याचशा लोकांनी आपलं काम सोडून दिलं आणि नोकरीच्या शोधामध्ये हे लोक निघाले आणि ते काम आज त्या ठिकाणी मुस्लिम लोकांनी बरेचसे ते काम त्यांच्याकडे हाताळले आणि ते काम करतायत आणि म्हणतो आपण आपल्याला काम नाही। कारण त्यांचा जर बारकाईने विचार करा, बघा धुळ्यामध्ये आश्रमासाठी थोडं लोखंड लागणार होतं, की मी एका दुकानावर गेलो आणि त्यांनी सहज त्या ठिकाणी सांगितलं कुठले आहेत, काय आहेत, मी त्यांना सगळी माहिती दिली, मुस्लिम होते ते। त्यांनी मला सांगितलं की धुळ्यामध्ये 10 कोटीचं मस्जिदाचं काम चालू आहे आणि 10 कोटी फक्त आम्ही 5 लोकांनी दिलं। आम्ही त्यांची दुकान पाहिली, पत्र्याची छोटीशी, 10 लोक बी त्या दुकानात बसू शकत नाही आणि त्या माणसाने एकट्याने 5 कोटी रुपये दिलेले होते। आणि आज जर आपण आपल्या लोकांकडे गेलो, 500 जरी तुम्ही मागितले तर लोक त्या ठिकाणी कंटाळा करतात। आणि म्हणून सांगतो, जीवनामध्ये मी शाद्याला एक उदाहरण दिलं अजित दादांचं, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, सोपं नाही, कोणी कोणाचं नाही।
आमच्या आध्यात्मिक दृष्टीने जर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तर ते तुम्ही भ्रमात आहे. बायको माझी आहे, पोरगा माझा आहे, आई माझी आहे, वडील माझा आहे. पण ज्या वेळेस आपल्यावर संकट येतं ना त्यावेळेस कोणीही आपलं नसतं. मी त्या ठिकाणी सांगितलं, एखादा रोग जर आपल्याला त्या ठिकाणी लागला आणि घरच्या परिवाराला जर त्या ठिकाणी माहीत पडलं की आपल्या या सदस्याला असा असा आजार आहे, ते लगेच आपली व्यवस्था बाजूच्या खोलीमध्ये करतात. तुमचं खाण्यापिण्याचं भांडं, झोपण्याचं जे असेल आतरून पांघरून, ते सगळं तुमचं बाजूला काढलं जातं. ते तुम्ही जवळचे ते सगळे विसरून जातात. इथून आपली सुरुवात आहे. आज साधू संत जर या ठिकाणी सांगून गेले ते फार आपल्यासाठी शिकण्यासाठी आहे. आणि म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना बघा, देशाचे पंतप्रधान सर्वोच्च पदावर असताना सुद्धा नवरात्रीचे उपास पाण्यावर सर्वतावर त्या ठिकाणी करत असतात. ते फार आदर्श घेण्यासाठी आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये आपण जीवन जगत असताना संसारामध्ये आपण अध्यात्मामध्ये आपण रमले पाहिजे. कारण ज्या वेळेस आपण कुठलंही कार्य करू आपल्या सोबत अध्यात्म हे पाहिजे, भगवंताची कृपा त्या ठिकाणी पाहिजे. तुकोबर आणि हे सोपंही नाही. मी त्या ठिकाणी सांगितलं की तुकोबर आहे काय सांगायचे लोकांना, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोक सांगायचे देव न लगे, देव न लगे. ते तर संत होते, परमात्माने अवतार घेतलेले होते. त्यावेळेस अशी परिस्थिती होती. आणि म्हणून अध्यात्माकडे परमार्थाकडे लोकांना वळवणं एवढं सोपं नसतं. आणि म्हणून आज जो हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा काही निधी जमा करण्यासाठी नाही, पण आपल्या कान्हा देशात एक भव्य दिव्य स्वरूपात ते मंदिर बनतंय. मंदिरच नाही, त्या ठिकाणी तरुण पोरांचं भवितव्य आहे. आज आपण बघा, पालक रात्रंदिवस त्या ठिकाणी कष्ट करत असतात. अलीकडे जर आपण पाहिलं तर बरेचसे तरुण मुलं छोट्याशा कारणावरून आत्महत्या करतात, चुकीच्या दिशेला त्या ठिकाणी जातात. बघा, बाहेर तुमचा खूप प्रभाव असेल समाजात, खूप तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवत असतील, हजारो कोटीची प्रॉपर्टी त्या ठिकाणी जमवत असतील, पण जर आपली येणारी पिढी ती जर सुसंस्कृत नसेल तर त्याला उद्ध्वस्त व्हायला एक मिनिटही त्या ठिकाणी लागणार नाही. आणि म्हणून सांगतो, तारुण्यात मनुष्य सगळ्या मस्त्या करून घेतो, पण ज्या वेळेस उतारवं येतं त्यावेळेस खूप त्या ठिकाणी त्रास होतो. एक एक शरीराचं पार्ट फार महत्वाचं आहे. एक जरी आपलं शरीराचं पार्ट खराब झालं तरी आपण त्या ठिकाणी हातबल होऊन जातो. आणि म्हणून उतारवय आपलं चांगलं जावं यासाठीच तरुण पिढीसाठी त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी हे मठ, मंदिर, गुरुकुल त्या ठिकाणी उभारले जातात आणि त्याच्यातून संस्कार आपण त्या ठिकाणी दिले जातात. आणि म्हणूनच हे अध्यात्माचे कार्य त्या ठिकाणी असतात. आणि सगळ्यांना ज्ञात आहे, एक भव्य दिव्य स्वरूपात त्या ठिकाणी तामथऱ्याला ते कार्य चालू आहे. तिथं कोणाचाही स्वार्थ नाही. बरीचशी आपली मंडळी त्या ठिकाणी जुडलेली आहेत. भाऊने त्या ठिकाणी 50 लाख रुपये दिले. जवळजवळ आता भक्तनिवासचं काम पूर्ण झालेलं, स्टाईलचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि माननीय श्री आपले विकास रत्न सरकार साहेबजी रावल दर महिन्याला 1 लाख पाठवत आहेत. ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे जातो फार आनंद त्यांना देताना होतो. मी आता 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी निमंत्रण पत्रिका द्यायला गेलो आपल्या आश्रमाच्या. तिथं कोणीतरी व्यक्ती आलेली होती आणि ते साहेबांना त्या ठिकाणी पैसे देत होते. साहेबांना त्यांनी उत्तर दिलं, बघा म्हणजे तुम्ही हे पैसे मला द्यायला आले, मी लगेच इकडे मंदिराला हे पैसे देतोय. खूप त्यांना त्या ठिकाणी एक स्वाभिमान, गर्व त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि बऱ्याचदा साहेब त्या ठिकाणी आले, त्यांचाही आशीर्वाद, त्यांचंही सहकार्य फार मोठं आहे. आणि आपल्या संस्थांमध्ये मी आज तुम्हाला सांगतो खरी परिस्थिती, इथं आमचे बोरजडचेही सरपंच आहे. आजपर्यंत आम्ही कुठल्याही राजकीय व्यक्तीकडनं 1 रुपया त्या ठिकाणी घेतलेला नाहीये. पहिल्यांदा आपल्या भाऊंनी त्या ठिकाणी 50 लाख रुपये दिले आणि येणाऱ्या भक्तांसाठी त्या ठिकाणी मोठी व्यवस्था करून दिली. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये कोकण विधानसभेचे आमदार आले होते, प्रतापपुरीचे महाराज. ते किचन मध्ये झोपले होते, कारण एकच कुठे आपल्या संस्थांमध्ये व्यवस्था नव्हती. आणि भाऊंकडे ते आम्ही विषय सांगितले आणि तात्काळ भाऊने त्या ठिकाणी होकार दिला आणि कॉन्ट्रॅक्टदारही असा दिला की असं काम मला तरी वाटतं की कुठं झालेलं असेल. इतकं सुंदर काम त्या ठिकाणी भक्त निवासाचं चालू आहे. आणि म्हणून सगळ्या मंडळींचं त्या ठिकाणी सहकार्य आहे. सांगायची इच्छा एकच, कुठलंही काम करत असताना आपल्याला मानवी पाठबळ फार महत्वाचं असतं. आणि म्हणून आपण मनुष्यरूपी लोकांनी जर त्या ठिकाणी सहकार्य केलं तर 2 वर्षांनी होणारे कार्य ते 1 वर्षात त्या ठिकाणी उभं राहू शकतं. आणि बघा, दान धर्म करत असताना असं नाही की त्या ठिकाणी मंदिरालाच द्या. आज जर आपण जैन मारवाडी लोकांचा अभ्यास केला, आता गिदोड्या सरेत आपले धुळ्याचे त्वचारोग तज्ञ, ते दर महिन्याला 60,000ची ढेप आपल्या गोमातेला 2.5 वर्षापासून पाठवत आहेत. त्यांनी मला उदाहरण दिलं
की आम्ही 100 रुपयामधून 10 रुपये या कामासाठी आम्ही वापरत असतो. आज जर आपण पाणपोई असेल, कुठं अन्नक्षेत्र चालू असेल, गोशाळांना मदत असेल, तर जैन मारवाडी लोकांकडनं आपल्याला फार शिकण्यासारखं त्या ठिकाणी भेटू शकतं. आणि आपण जर पाहिलं तर आपण आपला पैसा कुठं खर्च करायचा अलीकडे आपण पाहतोच आहे की चुकीच्या ठिकाणी बराचसा खर्च. आता मला एक पत्रिका द्यायला वगैरे लोक येतात, मी त्यांना समजवतो की एवढे 25 ते 30 लाख रुपये तुम्ही लग्नामध्ये खर्च करू नका. तुमचा मुलगा जर सिटीमध्ये फ्लॅटमध्ये राहत असेल तर तुम्ही 30 लाखाचं लग्न त्या ठिकाणी करू नका, त्याला 30 लाखात फ्लॅट घेऊन द्या, जेणेकरून तो मरेपर्यंत ते कर्ज फेडणार नाही. आणि फार आता काळाची गरज आहे. येणारी परिस्थिती भयंकर आहे. कलियुगाचं महात्म्य संतांनी अगोदर हजारो वर्षापूर्वी त्या ठिकाणी सांगून दिलेलं आहे. हे जे आताचे महायुद्ध आहे, दुष्काळाच्या परिस्थिती आहेत, निसर्ग आपलं वातावरण बदलतंय, हा कलियुगाचा प्रभाव आहे. आणि या कलियुगाच्या प्रभावामध्ये आध्यात्मिक शक्ती ज्याच्या सोबत राहील तो या ठिकाणी सुरळीत जीवन जगू शकेल. आणि म्हणून हे भव्य दिव्य स्वरूपातलं कार्य आपल्या या कान्हा देशामध्ये होतंय. माझी सगळ्यांना विनंती राहील की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उभे राहा, सहकार्य करा, मदत करा. आणि जेवढे आपले नातेवाईक असतील, मित्र परिवार असतील, त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करा, माहिती द्या आणि एकदा नक्की त्या ठिकाणी संस्थांमध्ये या. आता ही जी मंडळी आली आहेत, नरुकाजींचा जर आपण विचार केला तर आज त्यांचा तिकडच्या 5-7 राज्यांमध्ये खूप मोठा प्रभाव आहे. आज आमदार खासदार त्यांच्या प्रचारासाठी ते जातात, निवडूनही आणतात. ते आज मोठे ऑफिसर पदावर होते, रिटायर त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि ही व्यक्ती हजारो किलोमीटरवरून या ठिकाणी येऊन काही कुठलाही स्वार्थ नाही. ज्या वेळेस त्या आमच्या बरोबर जेवायला येतात, त्यांच्या ताटाला दक्षिणा लावतात, ती दक्षिणा सुद्धा ते त्या ठिकाणी घेत नाही. 1100 किलोमीटरवरून येऊन आम्ही डिझेलचाही खर्च घेतो, तर 1 रुपया आजपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला नाही. एक सनातन धर्माचं कार्य आम्ही त्या एवढा परिवार सोडून एवढ्या लांबून या ठिकाणी गावोगावी फिरणं, तालुक्याला फिरणं काही गरज नाही. त्यांना काही इकडे निवडणुका लढवायच्या नाही, काही जमिनी घ्यायच्या नाही, पण एक सनातन धर्माचं कार्य त्या ठिकाणी आपली मंडळी करते. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आता ही फार मोठमोठी मंडळी, मी जेव्हा दिल्लीला गेलो त्यांनी बऱ्याचशा लोकांच्या माझ्या भेटीगाठी त्या ठिकाणी करून दिल्या. आता ब्रुजभूषण सिंगजी आहे, मागेच आम्ही नरुकाजींसोबत गेलो, त्यांनी दिल्लीला त्या ठिकाणी भेट करून दिली. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर मध्ये आतापर्यंत बरेचसे आमदार खासदार त्या ठिकाणी इतर राज्यांचे येऊन गेले, त्यांनी भेटी दिल्या आणि खूप काही सहकार्य त्या ठिकाणी त्यांचं चालू आहे. आणि म्हणून हे फक्त मंदिरच नाही, याच्या मागे फार मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी घडणार आहेत. फार मोठं शक्तिपीठ त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आता 5-6 दिवस त्यांचं गीतेवर त्या ठिकाणी प्रवचन चालू आहे. एक दिवस नक्की आपण त्या ठिकाणी भेट द्या आणि त्या कार्याची पाहणी करा. आज 50 गाई आपल्या त्या ठिकाणी 1-1 लाखाची एक गाय आहे आणि त्या ठिकाणी 50 गाई ब्रीडिंगवरही आपलं त्या ठिकाणी काम चालू आहे. साहेबांनी सुद्धा मला बऱ्याच संकल्पना त्या ठिकाणी सांगितल्या आहेत आणि तेही त्या ठिकाणी मार्गदर्शन सहकार्य गायींसाठी आपल्याला करणार आहे. आपले सगळ्यांचे परिचित श्री रवी शेठ देऊरचे, त्यांनी जवळजवळ 1 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी दिला आणि त्यांचं फार मोठं सहकार्य 5.5 एकर जमीन त्यांनी सुद्धा घेऊन त्या ठिकाणी ट्रस्टच्या नावाने रवी शेठने त्या ठिकाणी करून दिली. आणि म्हणून असं हे भव्य दिव्य स्वरूपातलं कार्य त्या ठिकाणी चालू आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती राहील की हा जो आपण कार्यक्रम या ठिकाणी ठेवला, हे प्रत्येक माणसापर्यंत त्या ठिकाणी ही माहिती गेली पाहिजे, सगळ्यांना याचं कार्य ज्ञात झालं पाहिजे. या हेतूनेच हा कार्यक्रम ठेवला. आपण सगळेजण या ठिकाणी आले, उपस्थित झाले, वेळ दिला, सगळ्यांचे मी या ठिकाणी हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना एकच सांगतो की फार मोठं हे कार्य आहे. आपण सगळेजण उभे राहिले तर हे लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि आम्ही संकल्प घेतलेला आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा मंडळींना ज्ञात आहे, 1-2 माणसं त्या ठिकाणी एकटे मंदिर बांधून द्यायला तयार आहेत. पण आज आमचं त्यांना सांगितलं की 1-1 माणूस या ठिकाणी जोडायचा आहे. आणि म्हणून आम्ही संकल्पना त्या ठिकाणी घेतली की 1100 प्रमाणे आपल्याला 1 लाख लोकांपर्यंत पोहोचायचंय. त्या ठिकाणी लोक आपल्याला जोडायचे आहेत. आणि म्हणून आम्ही बऱ्याचशा खेड्यागावांमध्ये त्या ठिकाणी जातोय, अगोदर माहिती देतोय आणि सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवून पहिले पाहणी करायला लावतोय आणि सहकार्य त्या ठिकाणी आपल्याला मिळतंय. म्हणून ही संकल्पना ठेवून त्या ठिकाणी मंदिर समिती काम करते. जवळजवळ आता मंदिरात 100 सदस्य आपले त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती राहील, ज्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली नसेल त्यांनी 1 दिवस नक्की त्या ठिकाणी या आणि ते कार्य बघा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुनश्च आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. रामकृष्ण हरी.